खोटं का होईना पण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा जगाला दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती कायम स्माईल असणं गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये कितीही खळबळ असू द्यात किंवा आपल्या मनामध्ये कितीही प्रश्न असू द्यात किंवा आपल्याला कितीही प्रॉब्लेम्स असू द्यात, फक्त समोरच्याला एक स्माईल देऊन आपल्या मनात काय चाललं आहे याचा कधीच अंदाज लागू देऊ नका. कारण का, आपण जेव्हा दुःख दुसऱ्यासोबत शेअर करतो किंवा आपण जेव्हा आपले प्रॉब्लेम्स इतरांसोबत शेअर करतो, तेव्हा तीच व्यक्ती तेच प्रॉब्लेम्स किंवा तेच दुःख दुसऱ्यांना हसून सांगते किंवा आपणच चेष्टेचा विषय बनतो. आपले प्रॉब्लेम्स कधीच सॉल्व्ह होत नाहीत किंवा ते आपल्यालाच सॉल्व्ह करावे लागतात. पण आपण तेच जर इतरांसोबत शेअर केले तर त्यातले काही असे लोकही असतात ज्यांना तुम्ही दुःखात असताना आनंद होतो आणि ते तुमच्यावरती कमेंट्स करत असतात पाठीमागे. त्यामुळं कितीही मनामध्ये खळबळ असू द्यात, आपल्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असू द्यात, ते तुम्हीच सॉल्व्ह कधी ना कधी करणं गरजेचं असतं किंवा ते तुम्हालाच सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळं इतरांशी ते दुःख शेअर करून क्वचितच ते दुःख मन हलकं होतं. प्रत्येकाला प्रत्येकाचं लाईफ पडलेलं आहे आणि प्रत्येकजण त्याच्या लाईफमध्ये फार बिझी आहे आणि तुमचं दुःख ऐकून घ्यायला त्याच्याकडं वेळ कुठं आहे. आणि तुमचं दुःख जर तुम्ही गात बसलात किंवा तुमचे प्रॉब्लेम शेअरच करत बसलात तर तो कायम काय बोलणार, अरे काय सारखंच हिचं रडगाणं, ही कधीतरी चांगली बोलते का, किंवा हिच्या चेहऱ्यावर 12च वाजलेलं असतात किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात. त्यामुळं तुम्ही कायम फ्रेश किंवा तुम्ही पॉझिटिव्ह जितके राहाल किंवा पॉझिटिव्ह जितके बोलाल तितकंच पॉझिटिव्हिटी किंवा तितकीच पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत राहील किंवा तुमच्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत राहतील. आपलंच दुःख किंवा आपलंच रडगाणं सारखं गात बसून किंवा आपलेच प्रॉब्लेम सारखे शेअर करून समोरच्यालाही कधी कधी बोर होतं आणि तो म्हणतो, अरे काय झाली ही चालू. त्यामुळं आपले प्रॉब्लेम्स थोडक्यात काय लपवायला शिका किंवा आपलं दुःख इतरांसोबत शेअर न करता समोरच्याचं ऐकून घ्यायला शिका आणि छान स्माईल करून एखादा जोक मस्तपैकी मारून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणायला शिका. दुसऱ्याला हसवणं, आपल्या मनात दुःख असताना दुसऱ्याला हसवणं, त्याला खुश ठेवणं खरंच खूप अवघड आहे. पण तरीही तो हसला ना त्यात तुम्हाला समाधान मिळतंय का ते बघा. पटतंय का?